हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामचे यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण इतिहास विषयातील महत्त्वाचे कायदे पाहत आहोत. त्यातील हा भाग दुसरा आहे. जर पहिला भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, जाऊन नक्की चेक करा. तर आजचा विषय आहे सनदी कायदे 1793 ते 1853. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. तर चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा 1793 ते 1853. तर कंपनी शासनाचा काळ 1793 ते 1857चा होता. ते 1873 ते 1792 पर्यंतचा काळ संसदीय कायद्यांचा व नियंत्रणाचा काळ म्हणूनही ओळखला जातो. त्याचबरोबर 1793 ते 1857चा काळ हा चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा म्हणूनही ओळखला जातो. तर प्रथम आपण 1793चा पहिला सनदी कायदा पाहूयात. त्याच्या तरतुदी काय होत्या ते पाहूया. व्यापाराचा विशेषाधिकार आणखी 20 वर्षासाठी प्राप्त झाला. बोर्ड ऑफ कंट्रोलची संख्या 5 करण्यात आली. वेतन भारतीय कोशातून देण्यात आले. तसेच गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांना त्यांच्या काउन्सिलच्या निर्णयाविरुद्ध कार्य करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले. त्याचबरोबर अधिकाऱ्याला परत बोलविण्याचा अधिकार ब्रिटिश सरकारला प्राप्त झाला. पुढे पाहूया 1813चा दुसरा चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा. तर यातून 1813 आज्ञापत्र मंजूर करून मुक्तता धोरण स्वीकारले. मुक्तता धोरण व्यापार, धार्मिक, शैक्षणिक, आर्थिक संशोधन. तर या सनदी कायद्याच्या तरतुदी काय होत्या ते पाहूया. तर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष चार्ल्स गट यांनी कंपनीचे व्यापारविषयक अधिकार नष्ट करण्याची मागणी केली. 20 वर्षासाठी चीनशी व्यापार व प्रशासन इत्यादी विशेषाधिकार देण्यात आले. तसेच कंपनीच्या व्यापाराविषयक अधिकाराची मुदत संपून तिचे नूतनीकरण 1833 साली करण्यात आले. गव्हर्नर जनरल, गव्हर्नर, कमांडर इन चीफ यांच्या नेमणुका ब्रिटिश सम्राटाची मान्यता द्यावी. शैक्षणिक विकासासाठी ब्रिटिश सरकारने दरवर्षी 1 लाख रुपये खर्च करावेत. बंगाल प्रांताचे आग्रा व बंगाल असे 2 प्रांतात विभाजन केले. त्याचबरोबर कोणत्याही भेदभाव, धर्म, वेश, लिंग, वर्ण न करता भारतीयांना कंपनी प्रशासनात नोकऱ्या द्याव्यात. 20 वर्षाची मुदतवाढ 30 एप्रिल 1853 पर्यंत दिली. या आज्ञापत्राद्वारे एका केंद्रीय कौन्सिलची स्थापना करून संपूर्ण भारतासाठी विधिनियम करण्याचा अधिकार दिला. त्यानुसार केंद्रीय विधिमंडळ व केंद्रीय विधी निर्मितीच्या पद्धतीचा प्रारंभ भारतात झाला. पुढे पाहूया 1833चा तिसरा चार्टर ॲक्ट किंवा सनदी कायदा. त्याच्या तरतुदी पाहूया. तर या कायद्याने बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवला. विल्यम भारताचा पहिला गव्हर्नर होय. तसेच सुप्रीम कोर्ट व इतर न्यायालयांसाठी कायदे व नियम बनविण्याचा अधिकार दिला. काउन्सिलमध्ये कायदा अधिकारी म्हणून एकाची नेमणूक केली, लॉर्ड मेकॉले. स्पर्धा परीक्षेची अपयशी कल्पना मांडली. हिंदी लोकांना भेदभाव न करता नोकऱ्या दिल्या जातील. पुढे पाहूया. तर संचालकाची संख्या 18 केली. 10 वर्षासाठी सम्राटाकडून 6 तर परीक्षेच्या माध्यमातून 12 अशी निवड करावी. भारतीय कायद्यांचे संहितीकरण करण्यासाठी इंडियन लॉ कमिशनची नेमणूक. भारतामधील मुलकी खात्यातील उच्च अधिकाऱ्याची निवड करण्याचा संचालक मंडळ व बोर्ड ऑफ कंट्रोल यांचा अधिकार या कायद्याने रद्द करण्यात आला. पुढे पाहूया. त्याची निवड स्पर्धा परीक्षेतून करण्यात यावी. या परीक्षेसाठी हिंदुस्थानातील किंवा युरोपातील कोणत्याही ब्रिटिश नागरिकास बसता येईल. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.